ताई, आज सगळीकडून मागणी केली जाते, आधी राजीनामा होता आणि आता सह आरोपी करा आणि अटक करा अशा प्रकारची मागणी केली जाते रुपाली चाकणकर यांना. पण सह आरोपी करण्यासाठी आणि अटक करण्यासाठी तशा प्रकारचे पुरावे लागतील. थेट संबंध, थेट हस्तक्षेप गुन्ह्यामध्ये लागेल आणि तो सिद्ध होतोय का, सध्या तो दिसतोय का, जेणेकरून त्यांना सह आरोपी करता येईल. खरं तर सध्या असं बस यामुळे आरोपी करा असं काही दिसत नाही आहे. हां, पण मी स्वतः MBBS DGO आणि LLB आहे, बरं. लॉ मी केलेलं आहे, जरी सनद घेतली नाही तरी. तर बऱ्याच गुन्ह्यांमध्ये सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सेस असा नावाचा प्रकार असतो हां, आणि हे सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सेस शोधून काढणे हे पोलीसवाल्यांचं काम असतं. जिथे SIT स्थापन झाली त्याच्यात SIT वाले लोक त्यांना बोलवतात. जिथे IR आहे, IO आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे ते बोलवतात. कधीतरी जिल्ह्याचे SP बोलवतात आणि त्यांच्याकडून चौकशी करून प्रश्न विचारून सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सेस काही मिळतात का हे शोधून काढून मग त्यांना सह आरोपी करता येऊ शकतं. हा पहिला विषय. बरं. दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा विषय की SITच्या चौकशीसाठी त्यांना बोलावलं आणि त्या गेल्या नाहीत. जस्ट तुम्ही डोळे मिटा, ईडीला चौकशीला शरद पवार साहेबांना बोलावलं. पवार साहेब निघाले होते. शेवटी मुंबईचे CP तत्कालीन विश्वास नांगरे पाटील सिल्वर ओकला घरी गेले आणि म्हणे साहेब प्लीज तुम्ही येऊ नका कारण की आलं तर प्रॉब्लेम होईल. का निघाले होते साहेब? का ते 85 वर्षाचे नाही आहेत? का ते थकत नाहीत? का तो एवढा मोठा माणूस नाही आहे? विद्यमान खासदार होते ते रोहित पवार ईडीला गेले. जर मी चोर नाही आहे तर चौकशीला का घाबरायचं आहे? हा इटसेल्फ मोठा पुरावा आहे असं मी मानते. बर, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की चौकशीला सामोरं न जाणं हेच एक प्रकारचं टाळाटाळ करणं, हेच एक प्रकारचं संशय निर्माण करणार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100% दुसरी एखादी नॉर्मल व्यक्ती असती तर SITला हजर झाली नाही एका कारणासाठी पोलीसवाल्यांना आतापर्यंत उचलली असती असं माझं म्हणणं आहे. बर, ठीक आहे, मी येतो ते. आणखी काही मुद्दे आहेत मला ते तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. आपल्यासोबत संगीताजी सुद्धा आहेत. संगीताताई, मला सांगा, केवळ फोटो आहेत किंवा त्यांचे म्हणूया की अनेक वर्षांपासून त्या त्यांच्या संपर्कात होत्या, केवळ एवढ्या एका आधारावरती ह्या गुन्ह्यामध्ये, इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांना सह आरोपी करता येईल का? तुम्ही जी मागणी करताय सह आरोपी करा, त्याचा आधार काय आहे? विलास, यात पहिलं तर एक क्लिअर कट करतं, 1 वर्षापूर्वी तुम्हाला जर पोलीस स्टेशनवरनं कळतंय की अर्ज आलाय त्याच्या बाबतीत आणि पत्रकारांनी इन्व्हेस्टिगेशन केलंय, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालता आणि त्या पत्रकाराला दम देता, पोलिसांना पण दम देता की गुन्हा दाखल करून घेऊ नका आणि उलट सुटोनी त्या यालाच पत्रकाराला जाम करता. म्हणजे तुम्हाला 1 वर्षापूर्वी हे माहिती होतं, मग त्या 1 वर्षानंतर जे बलात्कार झाले, जे अत्याचार झाले, त्याला गुन्हेगार ह्या नाहीत का? पार्टनर इन अ क्राईम नाही आहेत का ह्या? दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, 2017ला त्यांच्या घरातल्या पत्रिकेवर त्यांचं नाव आहे, तेव्हापासून त्याच्या संपर्कात आहे. आणि एक फोटो नाही ना विशालजी, कित्येक फोटो आहे, 1200 फोटो आहेत त्या मॅडमचे त्यांच्या बरोबर. आणि ते 1200 फोटो असताना पूजा किती? करताना 1200 फोटो? त्यांचे गुण गाताना हे सगळं निघेल. आता त्या SIT मध्ये हे सगळं निघणार, कारण का रुपाली चाकणकर यांचा नंबर त्यांनी कोडवर्ड मध्ये का फीड केला? काय चोरी आहे? काय स्टोरी आहे? काय कोडवर्ड आहे? मला कोडवर्ड नाही माहिती, मी मीडियाकडनंच ऐकते की सगळे हे नंबर रुपाली चाकणकर यांचा पण कोडवर्ड मध्ये नंबर आहे. म्हणजे तुमचं जे संभाषण होतंय ते बाजूवाल्याला कळू नये, तुमचा फोन दुसऱ्याच्या हातात गेल्यावर कळू नये, या हिशोबाने त्यांनी नाव टाकलेली नव्हती. आता बरीचशी नावं कोडवर्ड मध्ये, आता तुमच्या या शोच्या आधी पण मी ऐकलं की बऱ्याच नेत्यांची नावं त्याच्यातनं उघडी होती. तर याचा अर्थ असा आहे की सगळी लोक त्यांना बॅकिंग देत होती आणि आज त्यांनी तर अक्षरशः म्हणजे केराची टोपलीच दाखवली SITच्या समन्सला. म्हणजे कायदा तुम्ही पायदल्ली तुडवताय, हे काय आहे प्रकरण? आणि तुम्ही दर 15 दिवसांनी नाशिकला जाताय आणि आज एकदम तुम्ही एकदम कावऱ्या बावऱ्या होऊन महिला झाल्या. तुम्ही तो डॅशिंग टायनिंग त्यांची रील पाहिली की आम्हाला भीती वाटते, बापरे काय डॅशिंग बाई होती. पण आता तुम्ही म्हणता मी महिला आहे आणि मला नाशिकचा प्रवास खूप लांब आहे. 15-15 दिवसांनी तुम्ही तिथे जात होता. पण ही थेरी कुठून आली आहे? म्हणजे की मला माहित नाही, कारण आता त्यांच्या बाजूनं
एक जण येणार आहेत बोलायला, आपण त्यांना विचारूया की त्या खरंच येणार आहेत की नाही आहे, किंवा नाशिकला जायला मला प्रॉब्लेम आहे, हे जी थिअरी आहे त्याचं स्पष्टीकरण घेऊ. पण आपल्यासोबत आत्ता सुषमा अंधारे जोडले गेलेले आहेत आणि डॉक्टर अजय वाघमारे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दोघांचंही स्वागत करतो मी. सुषमाताई, सातत्यानं आधी राजीनाम्याची मागणी आणि आता जोरकसपणे तुम्ही सगळ्याजणी एक मागणी करताय, सह आरोपी करा, अटक करा. तुम्ही कायद्याच्या विद्यार्थी आहात, कायदे तुम्हाला माहिती आहे चांगला. जर समजा अशा व्यक्तीला, कुठल्याही एखाद्या व्यक्तीला सह आरोपी करायचं असेल तर सबळ पुरावे लागतील. त्या व्यक्तीचं त्या क्राईममधलं म्हणजे पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट लागेल. तुम्हाला कायदेशीररित्या असं काय दिसतं की या मुद्द्याच्या अनुषंगानं त्या सह आरोपी होऊ शकतात? रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम करत होत्या आणि कुठल्याही महिलांना थेट पोलिसांकडे जाण्याच्या आधी एक टप्पा अलीकडे आपल्याला मदत मिळत असेल तर आपण ती मदत घेतली पाहिजे असं म्हणून बायका पोलीस स्टेशन ऐवजी महिला आयोगाकडे जाणं, काउन्सिलिंग करून घेणं किंवा महिला आयोजकाची वेगवेगळ्या कारणासाठी मदत घेणं हे त्यांना अपेक्षित असतं आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात. महिला आयोगाच्या कडे 2 वर्षांपूर्वीच हे प्रकरण आलं होतं. हे प्रकरण येताना नाशिकचे एक मोठे पोलीस अधिकारी आहेत, ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे आधी प्रकरण गेलं होतं. मी SIT ला ती माहिती दिलेली आहे. माहिती गोपनीय असल्यामुळे आता मी ती इथे डिस्क्लोज करू इच्छित नाही. किंबहुना ते तपासात अडथळा निर्माण करणार असेल म्हणून मी त्यावर काही बोलत नाही. या पोलीस अधिकाऱ्यांकडे ऑलरेडी प्रकरण गेलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी FIRच घेतली नाही. हे फार गंभीर आहे. आणि काय FIR घेतली नाही? कारण पोलीस अधिकारीच त्याच्या भक्त रांगेमध्ये उभे होते. त्यामुळे त्याने असं पोलीस अधिकाऱ्याला वाटलं की बाबा आता हे प्रकरण आपण काय करूया, कशाला पोलिसांकडे जाताय, एक काम करा, तुम्ही काउन्सिलिंग करा, तुम्ही आयोगाकडे जा. आणि असं म्हणत ते आयोगाकडे प्रकरण गेलं. आयोग ही कधीची गोष्ट आहे ताई? ही कधीची गोष्ट आहे? आताची की आधीची? 2 वर्षांपूर्वी. 2 वर्षापूर्वी. याच खराच संदर्भातली? याच खऱ्या संदर्भातली. आणि विशेष म्हणजे पीडितेला हे माहितीच नाहीये की पोलीस अधिकारी पण खरातला मिळालेला आहे आणि अधिकारी ज्या आयोगाकडे आपल्याला जायला सांगतोय तो आयोग तर अगदीच म्हणजे सरेंडरच झालेला आयोग आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुण्यात अजून कोणीतरी महिला त्यांना भेटते आणि ती महिला काहीतरी मांडवली तोडपाणी करते. आता ते नेमकं काय ते पोलीस शोधून काढतील. आणि ह्या सगळ्या मांडवली तोडपाणीमध्ये सगळेच लोक आपले हात ओले करून घेतात, पीडितेच्या हाताला मात्र काही लागत नाही. मी हे आपल्याला फार जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की जर पोलिसांनी सांगितलं की आमच्याकडे अमुक अमुक इतके व्हिडिओ आहेत आणि पोलिसांनी व्हिडिओ जर हातात घेतले तर व्हिडिओ बाहेर कसे आले, तर त्याचं कारण व्हिडिओ 2 वर्ष आधीच बाहेर आले होते. 2 वर्ष आधीच ते व्हिडिओ लोकांच्या हाती लागले होते आणि ज्याच्या ज्याच्या हाती लागेल तो ब्लॅकमेलिंगचा खेळ खेळत होता. आणि पहिल्याने 50 मागितले की दुसरा 1 मागायचा, दुसऱ्याने 1 मागितलं की तिसरा 2 मागायचा. हे ब्लॅकमेलिंग ज्या वेळेला नाकी नऊ आलं त्यावेळेला हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. म्हणजे यातला कोणीच फार मोठा काही समाजकार्य करायला निघाला होता अशातला काही भाग नाही. एक आता हे सगळं जेव्हा येतं आणि एखादा म्हणजे खेमनर सारखा एखादा सांगतो पत्रकार की बाबा मला तर दबाव आणला गेला, माझ्याकडून तर माफीनामा लिहून घेतला. हा माफीनामा लिहून घेताना जे पत्र गेलं ते पत्र महिला आयोगाच्या अध्यक्षा या डेसिग्नेशनने आणि सही शिक्क्याने गेलं. याचा अर्थ प्रथम दर्शनी ज्याला आपण प्राईम फेजची क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी किंवा प्रथम दर्शनी गुन्ह्याच्या कटकारस्थानातला सक्रिय सहभाग म्हणतो, तो सक्रिय सहभाग चाकणकरांचा स्पष्ट होतो. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, चाकणकरांना हे सगळं माहीत झाल्यानंतरही चाकणकरांनी पीडितेला थांबायला सांगितलं. तिसरी गोष्ट, चाकणकर नुसत्या एवढ्या पुरत्या नाही तर जो पाण्याचा मुद्दा 4 दिवसांपूर्वी निघाला होता ज्याचं मी स्पष्टीकरण दिलं की हे पाणी कोणाच्या काळात आणि कसं, तर चाकणकरांची त्याला शिफारस होती. चाकणकरांची फक्त यालाच शिफारस होती असं नाही. मी उद्या अजून पत्रकार परिषद घेणार आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेत मी अजून काही खुलासे, कारण एक कागद माझ्या हातात नाहीये म्हणून मी थांबलेली आहे. तर हे जी सगळी कागद आहेत किंवा हे जे सगळ्या गोष्टी आहेत ज्या पद्धतीने बाहेर आल्या आहेत हे सगळं बघता
रुपाली चाकणकर या सह आरोपी होतात, कारण प्रथम दर्शनी त्यांचा या सगळ्या कटकारस्थानामध्ये सहभाग असल्याचा हे अत्यंत ढळढळीत स्पष्ट होतं. आता यावर जर चाकणकरांचं म्हणणं असेल की नाही नाही माझ्यावर गुन्हा दाखलच होऊ शकत नाही, तर मग कर नाही त्याला डर कसली? आज का घाबरल्या चाकणकर? मी आज विचारतो. का त्या समस्येला सामोऱ्या गेल्या नाही? दर 15 दिवसाला ज्या बाई नाशिकला पोहोचत होत्या, प्रत्येक नेत्याच्या फ्रेम मध्ये ज्या बाई दिसत होत्या, त्या बाईंना अचानक आपण महिला आहोत हे कुठून आठवलं? म्हणजे त्यांचे वकील तर त्यांची बाजू मांडतीलच, पण ही वाईट वेळ आहे की ज्या चाकणकरांच्या मागे पुढे अख्खा पक्ष पाणी भरत होता, त्या पक्षातला एकही माणूस आता चाकणकरची बाजू मांडायला पुढे येत नाही. चाकणकरची बाजू मांडायला चाकणकरांना एक वकील आणावा लागतो, की यातच काय ते उत्तर सामावलेलं आहे. ठीक आहे.